आज होतं रक्षाबंधन म्हणून गणशू आणि मम्मी माझ्यासोबत माझ्याच ट्रेनला येत होत्या, कारण की त्यांना जायचं होतं माझ्या मामाच्या घरी कामशेतला. नंतर मी तर जॉबवर आले, कारण की सॅटर्डे असल्याकारणाने मला तर सुट्टी भेटणं पॉसिबल नाहीच, आणि नसता तरी नसती भेटली. तर जॉबवर आले. जॉबवर जसे लोकांना मित्र मिळतात तसे मला काही भाऊ मिळालेत. त्यांच्यासोबत सुंदर असं सेलिब्रेशन केलं. आणि ह्या साहेबांनी तर चक्क मला ब्रॉनविटा गिफ्ट केला, कारण की माझी हाईट वाढावी म्हणून. म्हणे रोज पी आणि हाईट वाढव असं करून. नंतर नाही तर आहे कार्तिक, इथे कार्तिकलाही राखी वगैरे बांधली आणि गिफ्टवरून आमचे चर्चा चालल्या होत्या. तर तो बोलत होता माझ्याकडे कॅश नाही. मग मी त्याला म्हणते तुम्हाला फोनपे वगैरे पण करू शकतो. नंतर दादाची गाडी आली. आम्ही निघालो गावामध्ये जाण्यासाठी. मी गावात गेले. तिथे माझ्या भाच्या माझी वाट पाहत होत्या. त्यांना भेटले आणि नंतर पटकन असं ताट करायला घेतलं, कारण की रक्षाबंधन सेलिब्रेट करून आम्हाला परत यायचं होतं तळेगावला. तर सांगण्याचं कारण असं की माझं गाव आहे वेहरगाव आणि मी राहते तळेगावला, त्यामुळे आम्ही छान पद्धतीने असं दादाचं औक्षण केलं. माझ्या बहिणीनेही केलं, मीही केलं, सेलिब्रेशन केलं. बहिणी वगैरे भेटलेल्या, त्यांना काही मी घेतलं नाही ब्लॉगमध्ये, कारण की एवढा टाईम पण नव्हता माझ्याकडे शूट करत बसणे एवढा. 1-1 वर्षांनी भेटलेलो, त्यामुळे गप्पामध्येच आमचा जास्त टाईम गेलेला. इथे मस्त दादाचं रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट केलं. त्यानंतर निघालो आम्ही हॉटेलवरती जायला. हॉटेलवरती गेलो, तिथे सागरदादा होता. सागरदादाचं औक्षण वगैरे केलं. आणि इथे तुम्ही बघू शकता सागरदादाला राखी बांधण्यासाठी पण भरपूर सारी वेटिंग होती. सेलिब्रिटी माणूस, दुसरं काय. नंतर मग मस्त असं मी त्याला ओवाळण्यासाठी घेतलं. सगळ्यांची गडबड झाल्यानंतर निवांतमध्ये, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम असं साधूसुद्धा नसतं. आपल्याला घ्यायचे असतात व्हिडिओ ॲज अ यूट्यूबर आणि ॲज अ इंस्टाग्रामला क्रिएटर म्हणून. तर व्हिडिओ तर बनतोच ना. मग गोंधळात मला जमलं नसतं, म्हणून आधी सगळ्या बहिणींना रिक्वेस्ट केली की आधी तुम्ही बांधून घ्या, त्यानंतर लास्टला मी निवांत माझा सावळा गोंधळ करत बसते. आणि माझे भाऊ पण एवढे छान आहेत की कोणी लाजत नाही राखी वगैरे म्हणजे बांधताना व्हिडिओ वगैरे करायला. हे सगळं झाल्यानंतर मस्त आलं आमचं सूप, कारण की आम्ही बसलेलो आमच्याच हॉटेलला, त्यामुळे काय आम्हाला बाहेरनं मागवायचं नव्हतं. इथं आहे आमचं मेनू कार्ड. ते झाल्यानंतर मला गिफ्टही मिळालं. आणि नंतर वहिनींनी एवढी सुंदर जेवणाची मेजवानी दिलेली आम्हाला की बस रे बस. जेवणावर ताव मारला आणि फायनली दादा आम्हाला सोडायला घरी आला.